टीम मथाणे आणि केळवे ए हा संघ आपण पाहतोय. या दोन संघादरम्यान ही लढत, महत्वाची लढत, क्वार्टर फायनलचा मॅच आपण पाहतोय. दोन धुरंधर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर आशिष आणि पार्थ. यश चौधरी. मथाणे संघाने जबरदस्त प्रदर्शन दाखवलंय. 7 बॉल 14, 6 बॉल 14. कालोख पडला होता परंतु तो मॅच जिंकवला मथाणे संघाच्या बॅटरने. वाडवल प्रीमियर लीग आपण पाहतोय. भव्य दिव्य स्पर्धा, लेदर क्रिकेटचा अनुभव शेअर करत असताना प्रत्येक खेळाडू आज मात्र क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. मथाणे संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय तो गोलंदाजी करण्याचा. चूज टू फील्ड फास्ट. दोन ओपनिंग बॅटर आपण बघतोय, पार्थ आणि आशिष. स्ट्राईकला आपण पाहतोय मिस्टर पार्थ. बॉलिंग मार्क वरती यश. 45 मिनिटं 10 ओव्हर करता तुम्हाला 45 मिनिटं अधिकृत इशारा पंच देत आहेत. यश बॉलिंग मार्क वरती. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. लेट्स प्ले. 3, 2, 1. पहिला बॉल. ऑल द बेस्ट यश. बॉलिंग मार्क वरती. सॉफ्ट हँडने चेंडूला ड्राईव्ह केले. रनआउटची संधी. संधी मात्र हुकले पहिल्याच बॉल वरती. मथाणे टीम कडून जबरदस्त गोलंदाजी. केळवे ए बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मिस्टर पार्थ सॉफ्ट हँडने फटका खेळला शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने चेंडू, आणि तिथे मात्र जबरदस्त चेंडूला स्टॉप केला परंतु डॉट बॉल येतोय. अप्रतिम फटका. स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जातोय इन टू द गॅप मध्ये डीप पर्यंत, आणि आजच्या दिवसाची सुरुवात होते. पहिल्या धावा पार्चच्या बॅट मधून येतोय. अतिशय सुंदर फटका. दोन धावाने अकाउंट ओपन. केळवे बॅटिंग करत असताना. ओ अप्रतिम फटका. फिल्डर आहे मिड ऑफला. लॉंग ऑफ पर्यंत पोहोचेल. अप्रतिम फिल्डिंग. व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड. ब्रिलियंट. निहर पाटील जबरदस्त फिल्डिंग केलंय. ऑन दी अप फटका होता मिड ऑफच्या दिशेने आणि तिथून लॉंग ऑफ पर्यंत बॉल आला. लॉंग चेस होतं आणि काय फिल्डिंग केले. अफलातून फिल्डिंग. धावफलक 4 बॉल 2. 3 बॉल 4 रन. साऊंड बंद करायचं आहे ग्राउंड नंबर 1 वर.
हा बॉल पाहिला तर डाऊन द लेग साइड, वाईड बॉल. थँक्यू अंपायर. एक या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर 5 धावा. 3 बॉल 5. पार्थ ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 धावा आल्यात. यश बॉलिंग मार्क वरती. पुढचा बॉल यश. ओ थोडासा पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. आणखीन एक डाऊन द लेग साइड, वाईड बॉल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत धावा 6. 6 रन्स ऑन दी बोर्ड. पार्थ आणि आशिष ही जोडी सलामीवीर केळवे ए टीम कडून. सॉफ्ट हँडने बॅक टू द बॉलर चांगला बॅकअप केलाय. डॉट बॉल येतोय आणि टीमची धावसंख्या सध्या 6. 4 बॉल 6. क्वार्टर फायनल मॅच म्हणजे नॉकआउट मॅच. नॉकआउट मध्ये ही फाईट. ओ यावेळी पुन्हा एकदा थोडासा स्क्वेअर मारा, डाऊन दी लेग साइड. अँगल निर्माण करायचा आहे, तो अँगल आतमध्ये येत नाहीये. लेफ्ट आर्मचा मारा आहे आणि सध्या वाईड बॉल. एक्स्ट्रा धावा येत आहेत. टीमची धावसंख्या आहे 7 धावा. आतापर्यंत पाहिलं या ओव्हरमध्ये तर 3 वाईड आलेत. यश बॉलिंग मार्क वरती, लेफ्ट आर्म. नेक्स्ट बॉल. ओ टॉस झालाय बॉल. अप्रतिम बॉल होता आणि ते माइंडचा वापर केलाय गोलंदाजाने. आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. तर लय मध्ये येतोय. अगोदर 3 वाईड आले आणि त्यानंतर कमबॅक करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं आतापर्यंत 5 बॉल. 5 बॉलमध्ये 7 धावा या धावफलकावरती. फटका अप्रतिम. इनसाइड आउट. इनक्रेडिबल चौकार. पहिला चौकार या आजच्या दिवसाचा. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती पार्थ चांगली बॅटिंग करत असताना 11 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 11 रन्स ऑन दी बोर्ड आफ्टर 1 ओव्हर. ब्रिलियंट स्ट्रोक. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बॉलिंग मार्क वरती बघूया कोण येते. स्पीडअप करा गेम. जास्त टाइमपास होणार नाही, याकडे लक्ष असू द्या. वाडवल प्रीमियर लीग एक जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि आज नॉकआउटचे मॅचेस क्वार्टर फायनल आपण पाहतोय. आणि क्वार्टर फायनलचा मुकाबला असताना सध्या पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा. अमित पाटील आलाय बॉलिंग मार्क वरती.
11 धावा 1 ओव्हर मध्ये. बॉलिंग मार्क वरती अमित पाटील. पहिला बॉल यावेळी मात्र अक्रॉस दी लाईन खेळायचं होतं. फुटवर्कचा अभाव प्रभाव तितका दिसला नाही. डॉट बॉल. आशिष स्ट्राईक एंडला प्रथमतः आलाय. 6 बॉल जर पाहिले तर नॉन स्ट्राईक एंडलाच राहिला पहिल्या ओव्हरमध्ये. आणि पार्थ या बॅटरने चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. त्याच्या बॅटमधून जर पाहिलं एक चौकार आलाय. बॅकफुट पंच अतिशय सुंदर, अतिशय देखणा बॅकफुट पंच वरती येतोय नेत्रदीपक. वाडवल प्रीमियर लीगचा षटकार. तंत्रशुद्ध फटका जागा बनवली. बॅकफुटला गेला. तिथून पाहिला तर स्लॅश केला बॉलला. आणि हा अप्रतिम अतिशय सुंदर, अतिशय देखणा, आउटस्टँडिंग हा दर्जा आहे या खेळाडूचा. बॉलला चांगलं पिक केलं, लेंथला ओळखलं आणि 6 धावेने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 17 धावा. पुढचा बॉल चेंडू क्रमांक 3. धावा 17 झाल्यात. $17 रन्स ऑन दी बोर्ड. नेक्स्ट बॉल. थोडासा जर पाहिला बाहेर निघून जातोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 18 धावा. दबाव टाकलाय फटका मारल्यानंतर. एक षटकार आला. बॅकफुट पंच जबरदस्त फटका. 3 ओव्हरचा पॉवर प्ले आहे आणि पॉवरफुल बॅटिंग सध्या होत असताना टीमची धावसंख्या 18 धावा. आता मात्र डिफेन्सिव्ह फटका बॅक टू द बॉलर. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 18 वरती स्थिरावले. बॉलचा विचार केला आतापर्यंत या षटकातील 3 बॉल फेकून झाल्यात. 18 धावा या धावफलकावरती लगावल्यात. आशिष पाटीलला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह इनटू द गॅप मधून चेंडू थांबणार नाहीये. आणखीन एक येतोय वाडवल प्रीमियर लीगचा शानदार दर्जेदार चौकार. 4 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या टोटल 22 वरती. ऑन ड्राईव्ह 4 बॉल 22 धावा. इनटू द गॅप मधून चेंडू थांबणार नाहीये. आणखी ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा. पॉइंटला फटका खेळलाय. फिल्डर आहे. फेकी केली. डायरेक्ट हिट. परंतु बॅटर सुखरूप नॉन स्ट्राईक एंडला. आणि इथे 1 धाव. 1 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं 23 धावा आतापर्यंत. जबरदस्त पार्टनरशिप. 23 धावसंख्येची आपण पाहतोय. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. आता स्ट्राईकला पार्थला पाहतोय. आशिष आणि पार्थ ही जोडी आपण पाहतोय आणि चांगली पार्टनरशिप सध्या बिल्ड करत असताना दोन्ही बॅटर. पुन्हा एकदा लेंथला पाहिलं. मिडॉनच्या दिशेने खेळलंय. फिल्डर आहे. डायरेक्ट हिट. आणि इथे पंचांकडून इशारा. यस, फिंगर इज गोल. काय हिट केलाय.
या चौधरी अफलातून फेकी डायरेक्ट हिट रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. पहिला गडी बाद. टीमची धावसंख्या 23 असताना अप्रतिम रनआउट. डीबीएन लाईव्ह वरती सातत्याने पाहतच रहा. इतका सुंदर प्रेझेन्स ऑफ माइंड पुन्हा ऍक्शन एकदा रिॲक्शन लेन्थला टाइम पाहिला पाहिलं आणि मिडॉनचे. डिरेक्टली या बॉलला हिट केलंय मिडॉन मधून नॉन स्ट्राईक एंड वरती. अप्रतिम Direct hit. यश चौधरीच्या माध्यमातून. नवीन फलंदाज अखिलेश. अखिलेश टीम केळवे संघाकडून आपण पाहतोय. मला वाटते इंजरीने त्रस्त झालाय मिस्टर पार्थ. रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील गेला. फटका अप्रतिम खेळला. मिडॉनला ड्राईव्ह केलेला बॉल यश होता तिथे. यशनी फेकी केली आणि डायरेक्ट स्ट्राईक एंडला ही फेकी. अतिशय सुंदर रनआउट. अखिलेश न्यू बॅटर इन एट पोझिशन नंबर 3 वरती त्याला आपण पाहतोय. लेट्स प्ले. यश आलाय आणि यशच्या या बॉल वरती केलाय ड्राईव्ह. पहिला बॉल पहिला वार पहिला शानदार चौकार. अखिलेशच्या बॅट मधून हा चौकार येतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली 27. अखिलेश सावे जबरदस्त बॅटिंग करतोय. आल्याच सनू काही डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय. पहिल्याच बॉल वरती चांगला फुटवर्कचा अभाव प्रभाव आणि गॅप मधून चौकार येतोय. 4 या धावसंख्येने धावपळक 27. 1 विकेट 27 धावा. तिसऱ्या षटकातील हा दुसरा बॉल. नेक्स्ट बॉल. या बॉलला लिव्ह केलं सोडून दिलं आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धाव. धावपळक एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 28. वाडवल प्रीमियर लीगचा हा थरार अंतिम दिवस. मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग झाला नाही. मिड ऑफच्या दिशेने फिल्डर आलाय. लॉंग अप पर्यंत पोहोचलाय आणि जबरदस्त हा कॅच कॅरी केलाय. यश चौधरीला हा विकेट मिळतोय आणि कॅच मिहार च्या माध्यमातून. निहार पाटीलने काय सुंदर कॅच घेतलाय. अतिशय देखणा कॅच. एक चौकार अडवला त्यानंतर कॅच पाहिला निहारच्या माध्यमातून.
यश राऊत आलाय 28 धावा आतापर्यंत. बॉलचा विचार केला तर 2 बॉल 28. यश राऊत याला आपण पाहतोय 28 धावा 2 विकेट गेल्यात. खेळवे टीम संघाकडून पॉवर प्ले आपण पाहतोय आणि पॉवर प्ले पॉवर प्लेचे 4 बॉल शिल्लक 4 बॉल शेष. यश राऊत ने बॅटर इन ॲट पोझिशन नंबर 4 वरती त्याला आपण पाहतोय. चांगला फटका रनआउटची संधी संधी मात्र हुकली हातात बॉल आलाच नाही. एक या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं 29 धावा 29. स्पीडअप करा गेम थोडं घाई करायच्या फिल्डिंग वाली टीम मथाणे टीम. एका इनिंगला आपल्याला 45 मिनिटं दिलेत आणि जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करतायत. यश चौधरीचा चेंडू क्रमांक 4. अतिशय सुंदर बॉल जबरदस्त चेंडू ॲक्युरेट सीम आणि त्यानंतर लाईन वरती कंट्रोल नियंत्रणबद्ध हा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 29. 5 बॉल 4 बॉल 4 बॉल. हो यावेळी पुन्हा एकदा काय सुंदर बॉल टाकला अतिशय सुंदर बॉल. पूर्णपणे यश सध्या मॅन इन फॉर्म आहे. सेकंड स्पेलमध्ये त्याला पाहतोय आणि पॉवरफुल गोलंदाजी करत असताना 5 बॉलमध्ये धावफलकावरती धावा 29. शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हरचा. ड्राईव्ह केला आहे ऑन साईडला. शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर पुढे येईल आरामात फील्ड करेल. 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा 30 10चा रन रेट मेंटेन केला आहे आणि विकेटचा विचार केला तर आतापर्यंत 2 विकेट गेल्यात. त्यामध्ये पहिला विकेट रनआउटच्या माध्यमातून पार्थ आऊट झाला आणि दुसरा विकेट आपण पाहिला कॅचआउटच्या माध्यमातून अखिलेश. हे 2 बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन दिसलेत परंतु धावा मेंटेन केल्यात. 3 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये आल्यात 30 धावा 2 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर केळवे हा संघ बॅटिंग करतोय. न्यू बॉलर साहिल चौधरी. आता पॉवर प्ले हटल्यानंतर पाहूया साहिल चौधरी बॉलिंग अटॅक कशा प्रकारे राहील. साहिल पहिला बॉल घेऊन आशिष
आशिष पाटील स्ट्राईक इनला सलामीला आपण पाहिलं या खेळाडूला आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आतापर्यंत धावा येत आहेत 12 या धावसंख्येवरती खेळतोय 8 चेंडूमध्ये 12 धावा गेल्यात सेट झालाय साहिल बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय ओ काय टर्न झालाय जबरदस्त बॉल समोरून थोडासा जर पाहिलं तर बाहेर काढला या बॉलला लेफ्ट आर्म स्पिनर डॉट बॉल येतोय साहिल पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय फुलर लेनचा बॉल बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू निघून जातोय सध्या एक धाव आरामात कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही एक या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे 31 धावा 31 2 विकेट गेल्यात त्यानंतर पार्टनरशिप करायची आहे म्हणून हे दोन बॅटर आपण पाहतोय आता स्ट्राईकला यश राऊतला आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय बॅक टू द बॉलर परंतु बॉल अडला नाही मिड ऑफ मधून चेंडू जातोय फिल्डरच्या हातात तिथपर्यंत एक धाव एक या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं टीमची धावसंख्या आहे 32 धावा 32 3 चेंडू 32 धावा पुन्हा एकदा पॉइंटला खेळलेला फटका आहे ड्राईव्ह केला या बॉलला एकच धाव चांगली फिल्डिंग होते डीप मध्ये एक या धावसंख्येने धावफलक 4 बॉल टीमची धावसंख्या 33 साहिल पुढचा बॉल घेऊन मोठा पटका खेळायचा आहे हवेत बॉल आहे आणि त्या ठिकाणी फिल्डर काय प्रेझेन्स ऑफ माइंड डाईव्ह लगावले अफलातून एफर्ट्स कमिटमेंट साठी टाळ्या झाल्या पाहिजे जबरदस्त वेल ट्राय गुड ट्राय अतिशय सुंदर फिल्डिंग 100% कमिटमेंट दिले या खेळाडूने यश चौधरी 2 ओव्हर टाकल्यात तिथेही चांगली गोलंदाजी अगोदर एक रनआउट आणि आता काय फिल्डिंग करतोय टीमची धावसंख्या 35 शेवटचा बॉल यावरचा शेवटचा बॉल पुन्हा एकदा कव्हरला खेळायचं होतं पण तो पॉइंटला हा फटका येतोय एक धाव एक या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टोटल ओव्हर झाल्यात 4 ओव्हर मध्ये 36 धावा प्रथम बॅटिंग करत असताना केळवे या संघाची 4 ओव्हर 36 धावा 36 आफ्टर 4 ओव्हर लॉस ऑफ 2 विकेट्स बॅटरचा विचार केला आशिष पाटील तर त्याच्या बॅटमधून सध्या धावा येत आहेत अकरा बॉल मध्ये 14 या धावसंख्येवरती आशिष पाटील खेळतोय तर त्याचा पार्टनर यश राऊतला पाहतोय आपण 5 या धावसंख्येवरती खेळतोय 4 बॉल मध्ये 5 त्यानेही केलेत सिंगल डबल नंतर 1 जे प्रत्येक बॉल वरती धावा तो घेतोय वॉडबॉल प्रीमियर लीगचा हा थरार अतिशय सुंदर लेदर क्रिकेटचे मॅचेस आपण पाहतोय एक चांगला प्लॅटफॉर्म प्रत्येक खेळाडूला मिळतोय चांगलं व्यासपीठ वॉडबॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून षटक क्रमांक 5 घेऊन आलाय तन्मय आणि तन्मयचा पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हरला हा फटका खेळलाय 2 धावा
2 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या आहे टोटल धावा 38. फ्लाइट डिले, फ्लाइटेड बॉल, फिल्डर त्या ठिकाणी आहे. एकच धाव. 1 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 39 धावा. चांगली बॅटिंग होते आता दोन्ही बॅटर कडून, तेवढीच चांगली गोलंदाजी देखील होते. ड्राईव्ह केला, हवेत बॉल, ऑन साइडला फटका, 1 धाव. 1 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर 40 धावा आतापर्यंत. 3 बॉल. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये पाहिलं 30 धावा पॉवर प्लेमध्ये. 2 विकेट देखील गेल्या आणि त्यानंतर जबरदस्त कमबॅक. यावेळी ग्लान्स केला बॉलला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक पद्धतीने फटका खेळला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आशिषचा चांगला कॉल होता आणि इथे तो कॉल स्वीकारला यशने. यशच्या खात्यात 2 धावा येत आहेत. 2 या धावसंख्येने धावफलक 42. 42 धावा, 4 बॉल. हो, इथे हा फसवा बॉल. थोडस चाणाक्ष बुद्धी वापरले, काहीतरी वेगळा फटका खेळायचा होता आणि इथे स्लोवर वन चेंडू आला. बॅटर फसला गेला. डॉट बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फुल टॉस बॉल, जैसी गेन वैसी नसीहत. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. येतोय चौकार. 4 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर वेगाने पुढे येते. 5 ओव्हर 46 धावा. 46 आफ्टर 5 ओव्हर्स. लॉस ऑफ 2 विकेट. पाच ओव्हरमध्ये धावफलक जर पाहिलं तर आतापर्यंत 46 धावा. 2 विकेट घेतल्यानंतर बॉलिंग मार्कवरती आला आहे. साहिलला पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेलमध्ये बोलवलंय. फटका तर अप्रतिम आहे. फिल्डर आहे आणि इथे कॅच ड्रॉप झालाय आणि आलाय मिसफिल्डचा चौकार. 50 धावा कंप्लीट. बॅटिंग करत असताना केळवे या टीम कडून फटका फसला होता, परंतु फिल्डरने हा झेल सोडलाय. आशिष चांगल्या फॉर्म मध्ये येतोय, धावा करतोय, इनिंगला बिल्ड करतोय या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल, ऑन साइडला केलेला फटका आहे. ॲक्युरेट थ्रो. 1 या धावसंख्येने धावफलक जर पाहिले 51 धावा. 51. स्वीप केलाय. स्वीप शॉट. 1 रन कंप्लीट. आरामात फेकी आणि इथे बॅकअप होईल तिथपर्यंत 1 धाव. 1 या धावसंख्येने धावफलक 52 धावा. 3 बॉल 52 धावा या धावफलकावरती.
ओ सुंदर बॉल. बॅटर आशिष. फुल टॉस करून घेतलं या बॉलला, ड्राईव्ह केलं या बॉलला आणि लॉंग ऑनच्या दिशेने मिस फील्ड होते. बघूया मिस फील्ड. त्यानंतर फिल्डर सातत्याने चचपडलाय, स्ट्रगल करतोय. फेकी येईल, फेकी खराब, बॅकअपला आहे आणि या टोटल धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा. 3 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 55 धावा या लगावल्यात. 5 बॉल. शेवटचा बॉल, षटक क्रमांक 6 आणि आणखीन एकदा ड्राईव्ह केलं या बॉलला. आता मात्र लॉंग ऑनला आरामात फिल्डिंग. एका या धावेने जर पाहिलं षटक क्रमांक 6ची होते समाप्ती. टीमची धावसंख्या आहे 6 वर अब तक 56. तन्मय बॉलिंग मार्क वरती आणि पहिला बॉल तन्मयचा. 1 रन. 1 या धावसंख्येने धावपळक. टीमची धावसंख्या आहे 57 धावा, 57. फटका अप्रतिम. इनसाइड आउट करून खेळलाय, कव्हरला डीप मध्ये बॉल गेलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. 2 धावा. 2 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. 59 धावा. 2 चेंडू 59. ऑन ड्राईव्ह. ऑन साइडला ड्राईव्ह केले, मिड विकेटला बॉल खेळलाय. फिल्डर आहे, बॉलला अडवलंय, फेकी केले. 1 धाव कंप्लीट. 60 धावा या धाव फलकावरती. 3 बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय. आता सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. सिंगल आणि सिंगल नाही, स्ट्राईक रोटेट. 61. 4 बॉल. 61 धावा, 4 बॉल. आशिष पूर्णपणे आता जर पाहिलं सेट झाला हा बॅटर आणि आता त्याची बॅटिंग इंटरेस्टिंग. फ्लाईट दिले या बॉलला. बॉलरच्या डोक्यावरून केलेला फटका आहे, स्ट्रेट फटका आलाय. 1 रन. 1 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर पुढे येत असताना 62 धावा. शेवटचा बॉल. आडव्या बॅटने फोर्स करण्याचा इरादा. 1 धाव सध्या कंप्लीट. बॉल हातात आला आहे आणि तिथे मात्र ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या आहे टोटल 63 धावा. 7 ओव्हरमध्ये 63 धावा.
या धाव फलकावरती. रिटायर हर्ड बॅटर आपण पाहतोय. आशिष चांगली बॅटिंग करत होता परंतु तो रिटायर झालाय. 27 धावा. स्वप्नील पाटील बॉलिंग मार्क वरती. 7 ओव्हर मध्ये रन आहेत 63. फटका अप्रतिम. ड्राईव्ह केला ऑन साइडला बॉल. एक धाव कंप्लीट. फेकी ॲक्युरेट. बॅकअप देखील चांगलं. एक या धाव संख्येने धाव फलक 64. 64 धावा. पुढचा बॉल. स्वप्नील पाटील बॉलिंग मार्क वरती. ने बॅटर आपण पाहतोय. भावेश आले आल्याच पॉइंटला डीप मध्ये फटका खेळला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. भावेश डेंजर एंडला परंतु चांगला कॉलिंग. सध्या या 2 धावा. 2 या धाव संख्येने धाव फलक जर पाहिलं तर टीमची धाव संख्या आहे 66. यश आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 66 धावा. स्क्वेअर लेगला फटका येतोय. एक धाव कंप्लीट. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फेकी देखील ॲक्युरेट होते. एक धाव. 67 धावा. 67 आतापर्यंत. चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय आणि येणाऱ्या बॅटरला आता मुभा आहे की मोठे फटके ते खेळू शकतात. पण सेट केलाय. यशने जागा बनवली. फिल्डर आहे त्या ठिकाणी. मिसफील्ड. कॅच ड्रॉप. एफर्ट्स थोडेसे तुकडे पडलेत या मॅच मध्ये. एक या धाव संख्येने धाव फलक जर पाहिलं 68. सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये भावेश आलाय आणि भावेश कडून अपेक्षा आहेत षटकारांची, चौकारांची. चार बॉल 68 धावा. ओ या बॉलला जर पाहिलं दिशा से हटोगे तो इस प्रकार. वाईट प्लस 4. 5 धावा येत आहेत. खराब गोलंदाजी. दिशाहीन गोलंदाजी आणि त्याचा फायदा केळवे ए टीमला झालाय. धाव फलक 5 ने पुढे येते. 73 धावा. चार बॉल 73 धावा. 5वा बॉल. फटका तर अप्रतिम आहे. फिल्डर डीप मधून पुढे येतोय. कॅच ड्रॉप. सातत्याने एफर्ट चांगले पाहायला मिळतात परंतु
कॅच वर कॅच सुटल्यात. मिसफील्डचा पुरेपूर आता फायदा उचललाय बॅटिंग वाल्या टीमने. किल्वे ए आणि त्याच्या अपोजिट आपण पाहतोय माथाणे. या दोन संघादरम्यान ही लढत. बॉल झालेत 5, रन झाल्यात 75. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. ओ इथे मात्र हवेत बॉल. स्वतः गोलंदाज. काय कॅच घेतलाय. कमालीचा कॅच. कार्बन कमाल कॅच. बॅट चेंज झाली परंतु मात्र तिथे मात्र काय कॅच घेतलाय. 40+ चे खेळाडू. अतिशय सुंदर कॅच. स्वप्नील पाटील. अंधार पडला होता आणि 6 बॉल 14 ची गरज असताना तिथे त्या धावा चेस केल्या आणि आता गोलंदाजी करत असताना देखील जबरदस्त गोलंदाजी. विकेट घेतलाय आणि इथे विकेट गेल्यानंतर 8 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या आहे 75. सेव्हन्टी 75 धावा. दोन ओव्हर शिल्लक आहे. 75 धावा या धावफलकावरती लगावल्यात. षटक क्रमांक 9 घेऊन आलाय बॉलर. ओ बॅक टू द बॉलर. डॉट बॉल येतोय. इथून जर पाहिला 11 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा इरादा आहे बॅटिंग करत असताना किल्वे ए हा संघ. आणि स्ट्राईकला आपण बॅटर पाहतोय यश, ज्याने जास्तीत जास्त बॉल खेळलेत आतापर्यंत. 17 बॉल. त्याच्या बॅटमधून 21 धावा. फटका तर अप्रतिम आहे. समोरच्या दिशेने बॉलला उडवले आणि इथे फटका फसलाय. कॅच कॅरी केलाय. जबरदस्त फिल्डिंग वर्क. यस चौधरी फ्रेम मध्ये येतोय सातत्याने. काय कमालीची फिल्डिंग राहिले. एक रनआउट. त्यानंतर डाईव्ह पाहिली. त्यानंतर जर पाहिलं चांगली गोलंदाजी आणि आता चांगली कॅच कॅरी केले. विनीत वर्तक आले. विनीतच्या माहिती करता धावफलकावरती धावा आहेत 75. या षटकातील 2 बॉल फेकून झाल्यात. 2 न्यू फ्रेश बॅटर. सेट झालेला बॅटर आउट झालाय. यश 21 धावांचं योगदान या चौधरीला परतावा लागलंय. आता विनीत आणि विशाल या 2 बॅटर वरती पूर्ण जिम्मेदारी आहे. या 10 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा हव्यात. 10 बॉल मध्ये 15-20 अशा प्रकारच्या धावा येतील की त्याहून कमी रोखले जाईल. 75 झाल्यात. 85-90-100 पर्यंत जाईल का हा प्रश्नचिन्ह आहे.
बॅक टू द बॉलर. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, अनुभव, एक्सपिरियन्स शेअर करत असताना दीपेश. कप्तानी गोलंदाजी. चौथा बॉल. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. हवेत बॉल आहे. फिल्डर येतोय आणि तिथे विकेट. क्या बात आहे दीपेश. यश चौधरी आणि दीपेश चौधरी दोन बंधूंनी मिळून हा विकेट घेतलाय. कॅच जर पाहिलं यशने घेतला आणि दीपेशने जबरदस्त गोलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या 75. सुमोद आलाय. सुमोद वर्तक. 1.1 विकेट. 1.1 विकेट. 4 बॉल मध्ये काय गोलंदाजी. 2 विकेट घेतल्यात. जबरदस्त. .w एखादी वेबसाईट तयार होऊ शकते. ओ आणखीन एक डॉट. 5 बॉल डॉट. मेडन ओव्हर होईल का प्रश्नचिन्ह आहे. षटक क्रमांक 9 आपण पाहतोय आणि 9व्या ओव्हर मध्ये काय ब्रिलियंट गोलंदाजी. अचूक टप्पा, भेदक मारा, लाईन वरती कंट्रोल, नियंत्रण. 5 बॉल. 6वा बॉल देखील बॅक टू द बॉलर. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. मेडन ओव्हर झाले. 2 विकेट विथ मेडन. ब्रिलियंट कॅप्टन्सी आणि जबरदस्त कॅप्टन कूल दीपेश चौधरी. अतिशय सुंदर गोलंदाजी. धावसंख्या जर पाहिल्या तर 75. 8 ओव्हर मध्ये 75 होते आणि 9 ओव्हर नंतर देखील तोच आकडा पाहतोय. त्याचं कारण आहे एकमात्र कारण दीपेश चौधरीची गोलंदाजी. 75 धावा 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर. वाडबॉल प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची छाप कॅप्टन दीपेशने सोडले आणि सध्या त्याच्या नावाची चर्चा, त्याच्या नावाचा डंका या नरवीर चिमाजी आप्पा मैदानावरती आपण पाहतोय. ऐतिहासिक मैदान, अनेक सारे रेकॉर्ड्स या मैदानावरती आहेत. अनेक हिस्ट्री पाहिलेत आणि त्यामध्ये आपलं नाव कोरत असताना दीपेश चौधरी कॅप्टन. मेडन ओव्हर विथ 2 विकेट. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग मार्क. जबरदस्त. काय अतिशय गोलंदाजीचा दर्जा अव्वल दर्जाचा आपण पाहिला. पहिल्या इनिंगचे 6 बॉल शिल्लक. शेवटचे ओव्हर. बॉलिंग मार्क वरती स्वप्नील पाटील, अनुभवी. डिफेन्सिव्ह हा फटका होता. बॅकवर्ड पॉइंटला खेळलेला फटका. 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं 77 म्हणजे खूप उशिराने या धावा येत आहेत. 6 बॉल जे पाहिले मागील तिथे 2 विकेट, 4 डॉट आणि या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा, 77 धावा या धावफलकावरती. ओ थोडासा चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन होता. स्लोवर 1 चेंडू होता. ओळखला गेला. लाईन जी होती ऑफस्टम लाईन आणि त्या ऑफस्टम लाईन वरती कंट्रोल मध्ये गोलंदाज स्वप्नील पाटील. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. पॉवर प्ले मध्ये 30 रन होते पहिल्या 3 ओव्हर मध्ये आणि त्यानंतर थोडासा ग्राफ वरती गेला. त्यानंतर थोडा खालीच राहिला. मागील ओव्हर मेडन राहिली. पुन्हा एकदा स्लॅश केलं या बॉलला. बॅकफुटला जाऊन पंच केलं. पॉइंटला बॉल गेला आणि तिथून 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं टीमची धावसंख्या आहे 79. बॉलचा विचार केला तर या षटकातील 3 बॉल फेकून झालेत. 3 बॉल या इनिंगचे बाकी आहेत. वाडवल प्रीमियर लीगचा थरार. क्वार्टर फायनलचा मुकाबला. काटेकी टक्कर. स्लॉग हिट करायचं होतं आणि या बॉलला जर पाहिलं तर मिड विकेटला खेळलंय. जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा.
सध्या आरामात कंप्लीट. दोन्ही धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 81. 4 बॉल. सुरुवात पॉवर प्लेची जी झाली असं वाटलं की 100च्या आसपास धावा येतील आणि तिथून जर पाहिलं स्वप्नील पाटीलने केलेला कमबॅक आणि गोलंदाज दीपेश या गोलंदाजाने प्रभावित मारा केलाय. मोठा फटका येईल का हा सातत्याने प्रश्नचिन्ह. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. फिल्डर येतोय आणि पाहता पाहता ॲक्युरेट फेकी येते परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 या धावसंख्येने धावफलक 83 धावा. 5 बॉल. या ओव्हरमध्ये धावा येत आहेत त्याचं कारण आहे डबल 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 4 वेळा दुःख आलाय. शेवटचा बॉल या इनिंगचा. फर्स्ट इनिंग. एखादा मोठा फटका हवाय परंतु नाही. अंडाराम फेकी. यावेळी मात्र 2 धावा. सध्या कंप्लीट. ओव्हरऑल पहिल्या इनिंगचा खेळ झालाय आणि पहिल्या इनिंग मध्ये टीमची धावसंख्या आहे 85 आणि 86चा टार्गेट सेट. म्हणून ती मेडन ओव्हर खूप काही सांगून गेली. जिथे 100चा आकडा दिसत होता त्या मेडन ओव्हरमध्ये त्या धावा थांबल्या आणि 2 विकेट आल्यात. ओव्हरऑल पहिल्या इनिंगचा खेळ जर पाहिला तर 85 धावा झाल्यात. 86चं टार्गेट सेट आणि बॅटिंग ॲनालिसिस पाहिलं ना तर प्रथम बॅटिंग करत असताना केळवे ए टीम पार्थ राई 8 धावा केल्या 7 बॉलमध्ये. एक चौका त्याने ठोकला होता. 114चा स्ट्राईक रेट. 14 मिनिटं त्याने या क्रीजवरती घालवली. त्यानंतर रिटायर हर्टच्या भूमिकेमध्ये आशिष पाटील जो सेट बॅटर होता तो रिटायर हर्ट झाला. थोडासा तणाव जाणवला. त्यांनी 27 धावा केल्या होत्या. तो आशिष जो आऊट झाला ना तिथून धावा कमी येत जायला आणि त्याचं कारण आहे 41 मिनिटं त्यांनी क्रीजवरती घालवलं. क्रॅम्पने थोडासा आपण पाहिलं त्रस्त केलं. अखिलेश सावे 2 बॉल 4 धावा त्याने केल्या. यश राऊत 18 बॉल 21 त्याने केल्या. भावेश घरत 5 धावा. विशाल पाटील 6 मध्ये 10. शेवटला मात्र 166च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली. 9 मिनिटं क्रीजवरती घालवली. विनीत वर्तक आणि सुमोद वर्तक यांना आपण पाहिलं खेळत असताना. विनीत मात्र स्वस्त्यात बाद नॉट आऊट राहिला. सुमोद वर्तक या मॅचमध्ये पाहिलं तर टोटल पहिल्या इनिंगमध्ये 10 रन एक्स्ट्रा आलेत. 10 एक्स्ट्रा. टोटल 85 वरती 5. 8.50चा जो रन रेट होता आपण पाहिला. बॉलरचा विचार केला तर यश चौधरी फ्रेममध्ये पूर्णपणे आला. नुसती गोलंदाजी नाही तर चांगली फिल्डिंग देखील. 2 ओव्हर 18 धावा 1 विकेट. 9चा इकॉनॉमी राहिला. अमित पाटील 1 ओव्हर 12 थोडं महागडं षटक. साहिल चौधरीने 2 ओव्हरमध्ये 16 धावा दिल्या. विकेट त्याला मिळाला नाही. 8चा इकॉनॉमी मेंटेन केला आणि तन्मय पाटीलने 2 ओव्हरमध्ये 17 धावा 8.50चा इकॉनॉमी. स्वप्नील पाटील 1 विकेट मिळाला. 22 धावा त्याने खर्च केल्या 2 ओव्हरमध्ये आणि कन्सिस्टन्सी राहिला आहे तो म्हणजेच दीपेश चौधरी ज्याने एकही धाव दिली नाही. मेडन ओव्हर टाकली आणि 2 विकेट घेतल्या. ओव्हरऑल टोटल 85 झाल्या आणि 86चं आव्हान समोर ठेवलंय. चांगला अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतायत अखिलेश आणि DBN लाईव्ह वरती आपण पाहतोय थेट प्रक्षेपण वाडेबल प्रीमियर लीगचा हा थरार. DBN लाईव्ह म्हटलं तर वसई विरारमध्ये बहुचर्चित असलेलं हे चॅनल प्रगतिशील चॅनल आणि या चॅनलवरती आपण पाहिले अनेक मोठमोठ्या स्पर्धा. मग ते वानखेडेचं स्टेडियम असू दे मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्यात. म्हणून DBN लाईव्ह क्लॅरिटी का बिग बॉस यांचंही करूया हार्दिक स्वागत. सेकंड इनिंगमध्ये या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. 86 धावा डिफेंड होतील की चेस होतील अगदी थोड्या वेळात आपण चॉईस ठेवणार आहोत.